पुण्यात थंडीचा कडाका कायम आहे। पुण्यातलं तापमान हे 9.8 अंश सेल्सिअस आहे। मात्र दुसरीकडे पुण्यातलं राजकीय तापमान हे चांगलंच तापलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासासमोर एबी फॉर्मसाठी काही कार्यकर्त्यांनी रात्रभर मुक्काम ठोकला। प्रभाग क्रमांक 13 कसबा इथून उमेदवारी मिळेल या अपेक्षेने कार्यकर्त्यांनी रात्र अजित पवार यांच्या निवासाबाहेर काढली आणि याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी शिवानी पांढरे हिनं। पाहूयात। राज्यात महापालिका निवडणुकांसाठीचं राजकारण तापलंय। दुसरीकडे पुण्यात कडाक्याची थंडी पडतीये। पुण्यातलं तापमान आहे 9.8 टेम्परेचरवर गेले। मी जिथे उभी आहे ते अजित पवार यांचा बंगला, जिजाई बंगल्यासमोरचा हा रस्ता आहे। इथे अनेक इच्छुक काल रात्रीपासून आहेत, काल दिवसभरापासून अजितदादांकडे तिकीट मागण्यासाठी येत आहेत। एबी फॉर्म मिळेल या अपेक्षेने येत आहे आणि हे सगळे तरुण मंडळी जे दिसत आहेत ते देखील काल सकाळपासून याच ठिकाणी एबी फॉर्मसाठी थांबलेले आहेत। रात्रभर त्यांनी याच ठिकाणी मुक्कामही केला आहे आणि सकाळी अर्थात थंडी असल्यामुळे ते शेकोटी पेटवून देखील बसलेले, हात शेकत वगैरे बसलेले आहे। कुठनं आला आहात, कोणता प्रभागातनं तिकीट हवंय, काय सांगितलं अजित पवारांनी? आम्ही कसबा पेठेतून आलो आहोत। आमचा प्रभाग क्रमांक 13 आहे, पुणे स्टेशन जे जवाहरनगर, आणि आमच्या उमेदवाराचं नाव आहे विकार अहमद मुख्तार शेख। त्यासाठी आम्ही एबी फॉर्म घेण्यासाठी आलोय। रात्रभर इथेच मुक्काम केलाय, थंडी होती, एका तिकीटसाठी एवढं सगळं करावं लागतं? हां, आम्ही निष्ठावंत असल्यामुळे करावंच लागतं आणि कष्ट केल्यावरच सगळं प्राप्त होणार असं आमची अपेक्षा आहे आणि आम्ही तसं मानतो। त्यामुळे मग आता प्रभागात पण काम करतोय आणि दादांकडे पण आस लावली की ते आम्हाला लवकरात लवकर देतील। इथे जेवढे इच्छुक उमेदवार होते अजित पवारांच्या घरासमोर, तेवढ्या रात्री काय सांगण्यात आलं? त्यांच्याकडनं काही निरोप आला होता, काही सांगण्यात आलं होतं? रात्री सांगण्यात आलं होतं का 12 वाजेपर्यंत आपल्याला एबी फॉर्म भेटेल, पण रात्री त्यांची मीटिंगमुळं नाही झालं। तर आता 8 वाजेपर्यंत टाइम दिलता, 8 वाजेपर्यंत आम्ही सगळेजण इथेही थांबलो। काय वाटतं पुण्यातलं राजकारण बघून? सध्या तुम्हाला अनेक ठिकाणी जायला लागतंय, तिकिटांसाठी मारामारी होताना दिसतीये, महायुती ठरत नाहीये, अनेक वेगवेगळ्या युत्या होताना दिसतात। या युतीमुळेच युवकांची कोंडी होती। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।